सई ताम्हणकरच्या 3 अफवा. अफवा? सई ताम्हणकर बद्दलच्या 3 अफवा. वेळेची मर्यादा असल्यामुळे 3. बापरे, मलाच माहित नाहीये, मलाच सांगा काय असतील मराठी इंडस्ट्री मधल्या जिच्याबद्दल सगळ्यात जास्त रूमर्स असतात, माझ्या मते कदाचित त्यातली तू 1 नंबरला असशील. वाव, दॅट मीन्स आय एम फेमस. ये मला माहित नाही, पण खूप लोकांना असं वाटतं की मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, जी मी नाही शिकले. मी मराठी मीडियम मधून माझं शिक्षण झालेलं आहे. कधी कधी आपण इमेज आणि खरं माणूस याच्यात खूप मिक्सचर करून त्याची भेळ बनवून ती खाऊन पचवून मोकळी होतो. त्यामुळे लोकांना जेव्हा मी सांगते की मला स्वयंपाक येतो, हां असं होतं. त्यामुळे हे इमेज बरोबर बहुतेक जात नाही. बट आय एम सॉरी, मला येतो स्वयंपाक. ही एक असेल अफवा. आणि बस, बाकी काय मला माहित नाही. अजून असतील तर तूच सांग. खो हसतायत लोक, म्हणजे या 2 तरी मला माहिती आहेत. सांगण्यासारखी असेल एखादी तर सांग, नाहीतर राहू दे. पण नाही असं की म्हणजे तुझ्या बोल्ड इमेजच्या मुळे काही वेळेला अफवा पसरतात, तर त्या तुझ्यापर्यंत येत नाहीत का? तू त्या येऊच देत नाहीस? कधी कधी येतात, कधी मी त्या हसण्यावारी नेते. मला असं खूप वाटतं की मी जर का सगळीच तुम्हाला कळले तर मग काय मजा राहील. मग अफवा बनवताय तुम्हाला असं वाटतंय, वाटू दे, चालेल. सई, तुझं आणि चाहत्यांचं एक नातं खूप वेगळं आहे. म्हणजे काही चाहते फक्त फोटो काढण्यापुरतेच नाही आहेत मर्यादित, तर ते तुझ्या खूप जवळ आहेत. तुझ्यासाठी बरीच मंडळी खूप वर्षापासून तुझ्यासोबत आहेत. तर ते कसं नातं असतं तुझं आणि जे हे सगळे चाहते तुझे वर्षानुवर्ष तुझ्यासोबत जवळ आहेत, सोबत तुम्ही ॲक्टिव्हिटीज करतात, ह्या गोष्टी करतात, तर तो जो असतो ना की तू जे बोललीस की मला ते खऱ्या गोष्टी सांगतात, हे करतात, तर ते नातं कसं डेव्हलप होतं तुमचं? खरं सांगू का, तुमच्यासाठी कोणीतरी वेडं आहे हे इमोशन पचवणं किंवा ते घेणं खूप अवघड आहे. ते रिसीव्ह करणं खूप अवघड आहे. कारण आणि ते मी प्रत्येक वर्षी, आम्ही एक सईहॉलिक्स म्हणून माझा एक फॅन क्लब आहे, त्यांच्यासोबत आम्ही दरवर्षी ॲक्टिव्हिटी करतो. पॅन्डेमिक नंतर आम्ही केलेली नाही आहे, त्याचा मला भयंकर त्रास होतोय. पण ते माझी ऊर्जास्थान आहेत ती. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या आशीर्वादांमुळेच मी इथे पोचली असेल, आणि हे खरंही असेल कदाचित. तर मला ते खूप महत्त्वाचे वाटतात. मी म्हटलं ना की एक अदृश्य फौज आहे, त्या फौजेतले हे लोक आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांना जवळ ठेवणं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ऐकणं हे माझं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. आता बरेच राजकारणी वगैरे त्यांच्या